सगळीकडे सगळ्या पत्रव्यवहारात जर बघितलं, तात्काळ कारवाई, 24 तासात अभिप्राय, अमुक तमुक, हे आठवतं आपले सिंचन घोटाळ्यात खास बाब, तात्काळ, त्वरित, असे सगळे शब्द तेव्हा पण खूप यायचे. तसे सगळे शब्द प्रत्येक डॉक्युमेंटवर आहेत. आणि कलेक्टर जर म्हणून मी म्हणते इट वॉज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कलेक्टर, आणि त्यांनी ती केलेली नाही. त्यामुळे ही शुड बी सस्पेंडेड फर्स्ट. येवले तर ठीक आहे, तो एक छोटा ऑफिसर आहे, कलेक्टरांबद्दल. आणि हेच कलेक्टर जेव्हा जाऊन अजित पवारांच्या पक्षाच्या बैठकीला जाऊन बसतात, आता खरंच म्हणजे काय बोलावं अशी परिस्थिती आहे. वारंवार असं एक चित्र भासवलं जातं आहे की उपमुख्यमंत्री म्हणतात की मला याची कल्पनाच नव्हती, घरातला व्यवहार आहे. खरं तर आम्ही जेव्हा हे सगळं सुरुवातीचं इन्व्हेस्टिगेशन करत होतो, तर त्यातला तो व्यवहारातला जो जमिनीचा पत्ता आहे तो खूपच मोघम असा पत्ता आहे. आम्ही सांगितलं आमच्या स्टोरीमध्ये की प्लॉट नंबर, सेक्टर नंबर वगैरे असा एक मोघम पत्ता आहे. पण शिवाजीनगर पुण्यातलं एवढं मोठं आहे. पण जेव्हा मी शोधला तेव्हा तो पत्ता थेट ज्या बंगल्यावरती गेला, तिथे अजित पवारांचं वास्तव्य आहे. तिथे स्वतः अजित पवार राहतात त्या बंगल्यामध्ये. की ज्या कंपनीने व्यवहार केला आहे त्या कंपनीचा पत्ता थेट अशा ठिकाणी जातो की जिथे यांचं वास्तव्य आहे. मी त्यांच्या मालकीचं घर किंवा ज्यांचं निवास म्हणत नाही, पण जिथे वास्तव्य आहे. एवढं म्हणून ते फक्त जबाबदारी नाकारू शकतात किंवा टाळू शकतात का? नाही, म्हणजे मला तर कळत नाही की ते जबाबदारी नाकारूच कशी शकतात. पण हे जे सगळं प्रकरण ज्या पद्धतीने झालंय, आणि त्यांनी जे बाहेर येऊन सांगितलं की आता आम्ही ते रद्द करतो, काही खाऊ आहे की वाटेल ते करायचं, पचलं नाही पचलं तर रद्द. आणि म्हणून मग मी ते सगळे डिग आउट केले की मी म्हटलं कुठले कुठले कायदे आहेत त्यातले. तर कुठल्याही अग्रीमेंटमध्ये 5 कायदे गव्हर्न करतात, आणि त्याच्यातले सगळ्यात महत्त्वाचे कायदे म्हणजे स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, आणि सेकंड म्हणजे रजिस्ट्रेशन ॲक्ट. तर त्याच्यात क्लिअरली दिलेलं आहे की जर एखादं ॲग्रीमेंट झालं आणि ते काही काळाने कॅन्सल करायचं असेल, पण फ्रॉडमुळे कॅन्सल करायचं असेल, तर ज्यांनी फ्रॉड केला हा व्यक्ती ते कॅन्सल करू शकत नाही. हे त्याच्या कायद्यात सरळ दिलं आहे. पण एखादा अधिकारी जर त्यांनी जाणीवपूर्वक बोगस डॉक्युमेंट जर रेकॉर्ड केलं असेल आणि रजिस्टर करून घेतलं असेल, त्याला कल्पना असून, तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सेक्शन 81 आहे, आणि सेक्शन 82 हे ज्यांनी व्यवहार केला त्यांच्यापैकी ज्यांनी फ्रॉड केला त्यांच्यावर FIR करण्यासाठी ते सेक्शन 82 ऑफ रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे. प्रेक्षकांना सोप्या भाषेत प्रेक्षकांना सांगण्यासाठी या केसमध्ये कोणावरती होणं गरजेचं होतं? तर येवलेंवर आणि या दोघांवर ज्या ॲक्शन झाल्यात ते कशा झाल्यात हे मी सांगते. तर येवलेंवर जो FIR झाला तो अंडर सेक्शन 81 ऑफ रजिस्ट्रेशन ॲक्ट झाला. 82 मुळे त्यांनी खरं कोणाला करायला पाहिजे होतं की ज्यांच्यात व्यवहार झाला त्यांच्यात. व्यवहार कोणाच्यात झाला? शीतल तेजवानी आणि अमेडिया एंटरप्राइजेस LLP. त्याचं जर तुम्ही ते इंडेक्स 2 ची कॉपी बघितली तर इट इज अ व्यवहार बिटवीन हर अँड अमेडिया. वेर इज अमेडिया इन त्यांनी त्यात काय म्हटलंय, त्याच्यात जे ते रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट त्यात म्हटलेलं आहे की ते जे गायकवाड आहेत, गायकवाड प्लस 271 अदर्स थ्रू POA पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानी अँड अमेडिया एंटरप्राइजेस LLP. करेक्ट. पण अमेडियाचं नावच कुठे नाही दिसत आहे. त्याच्यात अमेडियामध्ये केस फक्त दिग्विजय पाटील यांच्यावरती झाली आहे, जे त्याच्यामध्ये 1% भागीदार आहेत. मग मी ॲक्च्युली ठरवलं की आपण आता हे चेक करू, म्हणून मी टोफलरवरनं ते अमेडिया एंटरप्राइजेसचं डाउनलोड केलं. बघितलं तर ही 1 लाख कॉन्ट्रीब्युशन असलेली कंपनी आहे. आणि लोकांना ना हे पण थोडंसं आपण LLP आणि प्रायव्हेट लिमिटेड काय असतं थोडंसं समजूया का क्विकली? जी. कारण कसं असतं की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जर बनवायची झाली तर त्याच्यात शेअर होल्डर्स असतात, आणि त्याचे जे कायदे असतात ना ते फार स्ट्रॉंग असतात की त्या कायद्याप्रमाणेच करावं लागतं. ROC मध्ये सारखं सबमिशन करावं लागतं. तुमचा एक जो कंपनी सेक्रेटरी आहे तो फार विजिलंट लागतो, आणि ते सगळं म्हणजे त्याची जी प्रोसिजर आहे ना ती थोडी कठीण आहे. म्हणून आता सगळे लोक काय करतात की LLP काढतात. तर LLP म्हणजे काय? लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. पण ही करण्याचं प्रोसिजर खूप सोपं आहे, म्हणजे 2 माणसं करू शकतात. म्हणून ह्या लोकांनी हे पटकन करण्यासाठी ही 2 माणसं घेतली. कोण आहे त्याच्यात? पार्थ पवार, ज्याचे 99,000 रुपये 1 लाखापैकी, आणि 1,000 रुपये हे दिग्विजय पाटलांचे. म्हणजे 99% स्टेक इन द कंपनी बिलॉंग्स टू पार्थ. आणि असंही यांना म्हणता येत नाही की बाबा जे FIR रजिस्टर केलं, जे दिग्विजय पाटलांवर केलं, तर आपल्याला थातुरमातुर उत्तरं काय दिली तर बावनकुळेंनी
की नाही याच्यात ज्यांच्यामध्ये झालं ते अग्रीमेंट त्यांचं नाव घातलं गेलं. आता बाकीचा जो हे आहे ती समिती करेल किंवा पोलीस करतील. ते म्हणतात की सही दिग्विजय पाटलांची सिग्नेटरी ते आहेत, त्यांना ऑथराईज केलं तर सिग्नेटरी म्हणून त्यांच्यावरती एफ आय आर आहे, पार्थ पवारांवरती नाही. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट 2008 क्लिअरली सेज दॅट जेव्हा केव्हा एक फ्रॉड होतं या कंपनीमध्ये विथ एन इंटेंट टू डिफ्रॉड अदर्स, तेव्हा this becomes unlimited, liability becomes unlimited आणि every partner is liable to the fraud. फक्त त्यांना केव्हा वाचवता येतं की जेव्हा एखाद्या पार्टनरला कल्पनाच नसते की अमुक डील झालंय. इथे तर पार्थ पवारनी 1 महिना आधी पूर्ण ते लेटर बनवूनच दिलं होतं की याच्या पुढचे सगळे व्यवहार हा दिग्विजय पाटील करेल आणि ह्या दिग्विजय पाटलांना DICला लिहायला किंवा सह्या करायला त्याची अथॉरिटी आम्ही देतोय. म्हणजे दिस हॅज बीन क्लिअरली विथ द नॉलेज ऑफ पार्थ, त्यामुळे तो त्यातनं बाहेर पडूच शकत नाही आहे. आता हे काय पहिले काय म्हणाले बावनकुळे की पहिले आपल्याला काय सांगितलं गेलं 21 नाही 42 कोटी देऊन ते कॅन्सल करून घेतोय आम्ही. मग म्हणाले की बावनकुळे आले आणि म्हणाले नाही 42 कोटी काही घेता येत नाहीत आम्हाला, ते पॉसिबलच नाही आहे. म्हणजे कशासाठी घेणार, आम्हाला काही पैसे नको आहेत, आम्हाला ते डील कॅन्सल करून हवं आहे. काल परत म्हणाले नाही कायद्याप्रमाणे आम्हाला ते 42 कोटी घ्यायला लागतील. आता मी फॅक्ट म्हणून त्या अधिकाऱ्यांनाही सांगितलं आणि बावनकुळेंनाही मेसेज पाठवला की कायद्याप्रमाणे हे डील ही 2 माणसं कॅन्सल करू शकत नाही. त्याचे मी सगळे क्लॉज त्यांना बनवून पाठवून दिलेत. तर मला म्हणाले तुम्ही ॲक्च्युली ती खर्गे समिती 7 दिवसात आता अहवाल देणार आहे, तर तुम्ही त्यांना जरा सांगितलं तर आपण सगळ्यांकडनं त्याचं ओपिनियन घेऊन मग त्याच्यावर कारवाई करू. FIRचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं. पार्टनरशिप ही LLPमध्ये लायबिलिटी इज अनलिमिटेड याचं सेक्शनसुद्धा मी वाचून दाखवलं. तर ह्याच्यात आणि हा सुद्धा मी पोलिसांना लिहून किंवा पहिलं तर माझा सोमवारी किंवा मंगळवारी त्या खर्गे समितीपुढे मी जाऊन पूर्ण एक्सप्लेन करणार आहे आणि झाल्यानंतर त्यांना टी डिमांड करणार आहे की तुम्ही करा, नाही तर मी तक्रार देऊन मॅजिस्ट्रेट कोर्ट मूव्ह करून त्याच्यावर FIR करून घेईन. तुम्ही मगाशी बोलताना म्हटलात की हा जमिनींचा मुद्दा हा इथेच थांबत नाहीत, अशा अनेक जमिनी आहेत. तुम्ही बोलत होतात, मी तुम्हाला मगाशी थांबवलं. किती जमिनी आहेत तुमच्या अशा, आणि तुम्ही फार जबाबदारीने विधान करायला अशी मी अपेक्षा करतो. नाही, मी हे केव्हाच काढलं होतं 2016मध्ये. मी सगळ्या अजित पवारांच्या जेवढ्या कंपन्या होत्या तेव्हाच्या काळी 69 होत्या, त्याचे सगळे मी डिटेल्स काढले होते. त्यांच्या सगळ्या फ्रंट्सचे डिटेल्स काढले होते की सिंचन घोटाळा माफ झाला, शिखर बँकेचा घोटाळा माफ झाला, जरंदेश्वर घोटाळा माफ झाला, ईडीनी ज्या जमिनी जप्त केल्या होत्या, जरंदेश्वर जप्त केलं होतं ते परत मिळतं. तर आता तर मी जेव्हा आणि तोपर्यंत ना मी जरंदेश्वरवर वगैरे विशेष काम केलं नव्हतं. आत्ता मी जेव्हा ते सगळं डाउनलोड केलं ना, तळपायाच्या मस्तकाला जाते अक्षरशः. आणि असं वाटतंय काय करतोय आपण, देशाला कुठच्या दिशेने नेतोय, काही राजकारणी आहेत.